श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की तुळशी विवाह झाल्याशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही. दिवाळी झाली की तुळशीच्या लग्नाची तयारी सुरू होते. हा सणही दिवाळीचाच एक भाग समजला जातो आणि सगळेजण तितक्याच उत्साहाने साजरा देखील करतात. आपल्याकडे तुळशी विवाहानंतरच लग्न समारंभाची सुरुवात केली जाते. कार्तिक द्वादशीपासून ते देव दिवाळी म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो. प्रत्येकाच्या दारात तुळशी ही असतेच. तुळशी ही औषधी वनस्पतीचेही काम करते. समुद्र मंथनातून अमृत कलश जेव्हा बाहेर आला त्यावेळी त्यातून काही थेंब अमृताचे बाहेर पडले, त्यापासून तुळशीची निर्मिती झाली आहे. द्वापार युगात विष्णूचा अवतार म्हणजेच कृष्णाचं तुळशी म्हणजेच वृंदेचं रुक्मिणी होऊन लग्न झालं. तेव्हापासून तुळशी विवाहाची प्रथा सुरू झालेली आहे. मागच्या वर्षीसुद्धा छान पद्धतीने तुळशी विवाह आम्ही साजरा केला होता आणि आत्ता हा नवीन घरातील पहिलाच तुळशी विवाह आहे. सगळ्यांनी मिळून छान साजरा केला. तुळशीभोवती रांगोळी काढली, कृष्णाला हळद लावून नंतर छान सजवून घेतलं, तुळशीला छान दागिने घालून नटवलं, मुंडावळ्या बांधल्या आणि मंगलाष्टकांच्या जल्लोषात मस्त लग्न सोहळा पार पडला. शेवटी आमच्या नवीन जोडप्याला आरतीचा मान दिला आणि फटाक्यांच्या आवाजात लग्न सोहळा संपन्न झाला. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, अगदी फ्री आहे. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.